संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परिक नाही तेथे. साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वांभूती सम, इहलोकी तोची सर्वांभूती सम, शरीराचा भ्रमण कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा मने गाय तुझ एक साय, नामा मने गाय तुझ एक साय, साधू निरंतर वर्त तसे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम कुंडलिका दातुं मुनींद्रे. समागत तिष्ठन्त मानन्दकर्णं, परब्रह्मलिंगं भज पाण्डुरंगं. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवम्मा ऋततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वादात्मजन्मा नरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परिक नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. भगवंताचे लाडके नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा आणि संत संगतीचं महत्व सांगणारे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं असतं. प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर सोहळ्यानिमित्त श्रीमद भागवत महापुराण दशमत स्कंद निरूपण द पंचमती कीर्तन महोत्सव आणि त्यामध्ये मला दुसऱ्या दिवशीची कीर्तन सभा मिळाली. त्या हरिभक्त पराय संजयजी महाराज पवार यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. गायनाचार्य महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद. मृदुंगाचार्य महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद. आमच्या सर्व जोग महाराज संस्थेत आलेले वारकरी मंडळी यांना पण कोटी कोटी धन्यवाद. आणि टाळकरी वारकरी मारकरी विनेकरी यांना पण कोटी कोटी धन्यवाद. आणि माझे गुरुवर्य श्री हरिभक्त पराय विलास महाराज येवले यांना मी वंदन करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी एवढूशा आणि या सप्त्यात येणारे मोठे मोठे कीर्तनकार, त्यात मी काय सांगणार. तर मंडपाच्या बाहेर बसतील ना त्यांच्यासाठी सांगतो. कुठं जे मंडपाच्या बाहेर बसतील ना त्यांच्यासाठी सांगतो. एक बाई बाजारामध्ये विंचू विकायला बसली. काय विकायला बसली? काय विकायला बसली? विंचू. बरं मला सांगा विंचू केवढा असतो? एवढा एवढा काय मग ते एवढा.
काय? ती बाई म्हणली 10 रुपये. साहेबांनी पुन्हा विचारले, या सर्वात मोठ्या विंचवाची किंमत काय? ती बाई म्हणाली, साहेब त्या पण विंचवाची किंमत 10 रुपये. साहेब आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, छोट्या पण विंचवाची किंमत 10 रुपये, मोठ्या पण विंचवाची किंमत 10 रुपये, असं कसं काय? ती बाई म्हणाली, साहेब विंचू काय छोटा असला काय आणि मोठा असला काय, ठणका मात्र एकच. तसाच कीर्तनकार काय लहान असला काय आणि मोठा असला काय की ठणका मात्र एकच. विठ्ठल विठ्ठल आपण कीर्तनाला आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. परंतु कीर्तन ऐकण्याचे काही नियम असतात. कीर्तन ऐकण्याचा पहिला नियम, कीर्तनात जेव्हा जेव्हा मी विठ्ठल विठ्ठल असं भजन करीन तेव्हा तेव्हा हाताने टाळीन व मुखाने नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन ऐकण्याचा दुसरा नियम, कीर्तनात नेहमी कसे बसले पाहिजे? कसे बसले पाहिजे? ताट असे कुबाड काढून, खेटर घालून, तांगड्यात तांगडा पसरत, हातापायाची चूल करून. तुम्ही जर हातापायाची चूल केली ना, मी त्याच्यावर पातेले ठेवीन, खालून जाळ लावीन आणि मस्त जागराचा चहा उकळून पिन. नाहीतर काय, आपण फार पवित्र मातीत जन्माला आलोय. पवित्र ते गुळ पावन तो असला, टवटवीत असला पाहिजे, प्रफुल्लित असला पाहिजे, अगदीच नेमक्या चुमकलेल्या कमळाच्या पाकळीसारखा असला पाहिजे. तुम्ही जर सूर्यफुलासारखा
देव. आणि घेणारा कोण आहे? आपण. मग कसली चिंता करता? तुम्हाला चिंता करायची गरज, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला सांगितलेलं ऐकायची गरज काय लवड आहे, खुशाल नाही म्हणता. जे करायला सांगितलं ते करणार नाही आणि जे नाही करायला सांगितलं ते केल्याशिवाय राहणार नाही. खाऊ नये ते खाणार, पिऊ नये ते पिणार. मी एका काकाला विचारलं, काका दारू का पिता? दारू पिऊ नये, दारू फार वाईट आहे. तो म्हणतो, दादा आपल्या जीवनात खूप टेन्शन आहे. आता मी म्हणलं, दारू पिला टेन्शन जातं का? दारू तर तुमच्या ब्रेनवर अटॅक करते आणि आधी काय झालंय आणि पुढं काय होणार आहे विस्मरण होते. दारू गांजा मत पियो यारो, सारी अक्कल गुम हो जाती है, अपना बदल का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. मी म्हणलं, दारू पिऊ नये, दारू फार वाईट आहे. तो म्हणलं, दादा आपल्या जीवनात खूप टेन्शन आहे. दारू तर तुमच्या ब्रेनवर अटॅक होते, पण आधी काय झालंय आणि पुढं काय होणार आहे विस्मरण होते. पुन्हा दारू उतरल्यावर टेन्शन हजरच ना. तो माझ्या पुढच्याच निघाला, मला म्हणे टेन्शन घ्यायला उतरूनच देत. तर जीवनात अशी नशा करा जी कधी आणि कधी उतरेल, तर जीवनात अशी नशा करा जी कधीच उतरणार नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पियो आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरिनाम की पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरिनाम नावाचा प्याला का पुरं जीवन सुधरून जाईल. एक दौडा रेल्वे पट्टीच्या पट्टीवर झोपलं. सगळे लोक जमा झाले आणि म्हणाले, अरे उठरं म्हणशील, उठरं म्हणशील. तो म्हणे, दादा आपल्याला काहीच होत नसते. मी म्हणालो, कसं काय? तो म्हणते, विराज आत्ताच माझ्या डोक्यावरून विमान गेलाय, आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. अरे उठरं म्हणशील. एक दौडा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खाली पडलं. सगळे लोक जमा झाले. तर म्हणाले, काय झाले? तो म्हणे, दादा आपल्याला काही माहित नाही, मी आत्ताच वरून खाली आलो. तू आलास नाही रे, पडलास, याचं सुद्धा भान झालं. एक दौडं चालता चालता एका खड्ड्यात पडलं. त्या खड्ड्यात बसलेली ती कुत्री. वर येताना त्या कुत्रीची शपूट माणसाच्या हाताला लागली आणि तिलाच म्हणतंय, पप्पाची माय कधीपासून याने घालायला सुरुवात केली. पप्पाची माय कधीपासून याने घालायला सुरुवात केली. आणि ती पप्पाची माय नाही रे, कुत्री आहे कुत्री, याचा सुद्धा भान नाही राहत. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, परंतु तरी कुणी ऐकत नाही. महाराज म्हणतात, नका करू तो संसार, पण लोक केल्याशिवाय राहत नाही, म्हणून थोडं उलट सांगतो. बायका करा तशी केलीच असेल म्हणा, तरी अजून 2-4 करा. तुम्हाला तर माहिती आहे, श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. रावणाला तर 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, म्हणजे एकूण लोकसंख्या किती? 3,05,000. रावण जर निवडणुकीला उभा राहिला असता तर पडलाच नसता, कारण एकट्याचं मतदान तेवढं होतं. एवढं बायका सांभाळण्याची त्याची ताकद होती. तुमची आहे का? एका पण बायकोची ताप नव्हती पदर खाली पडून द्यायची. पदर पदर मी तुमचं ना सांगत, मी रावणाचं बायको सांगते, लगेच लागले पटापट घ्यायला. ज्यांना असतील ते घेतील. मला एकाने विचारलं, विराज इथून पुढच्या पिढीला आईची पत्राची काय मिळणार नाही. मी म्हणलं, का रे बाबा, भूकंप बिकंप होणार आहे की काय? का मिळणार नाही आईच्या पत्राची माय? तो म्हणलं, विराज इथून पुढच्या आया जीन्स पॅन्टवर टी-शर्ट घालतील, आता पदर राहिलाच कुठे? आधीच्या बायका कपाळावर कुंकू लावायचे का? ते त्याला नवऱ्याचं आयुष्य वाढते. आता टिकली टिकली तर टिकली, नाही तर हुकली. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये रामदेव महाराज म्हणतात की, बाबांनो मी संत संगतीचं काय वर्णन करू? तर आपल्याला लगेच प्रश्न निर्माण होतो की संत कुणाला म्हणायचं. कारण आजकाल आपण संत कुणालाही म्हणतो. जिंदगी एक जंग है, जब तक बीबी संग है. राधा से प्यार किया तो श्याम बन गया, सीता से प्यार किया तो राम बन गया, चोरी चुपके प्यार किया तो हराम बन गया, जबरदस्ती प्यार किया तो राम रहीम बन गया, और उसको कोई मिला ही नहीं तो बाबा रामदेव बन गया. आपण आजकाल संत कुणालाही म्हणतो. आपण जर दाढी झट्टा वाढवणारा संत म्हणत असाल तर आपल्याला अस्वलाचा सुद्धा पाया पडावं लागतं. का? अस्वलाला काही कमी केस असतात. आपण जर लंगोट घालणारा संत म्हणत असाल तर आपल्याला पारद्याचाही पाया पडावं लागेल, कारण पारद्या दिवसभर लंगोटवरच असतो.
झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर चांगली संगत केली तर तुम्ही वाईट झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही जर एखादी वाईटाची संगत धरली तुम्ही वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात ना, जैशी संगत वैशी रंगत. मी एक दृष्टांत सांगतो, त्याच्या आधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल एकदा माऊलींच्या मनामध्ये तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. आता तीर्थयात्रा करायची म्हणजे सोबत कोणीतरी असायला पाहिजे, सोबत कोणीतरी असायला पाहिजे. म्हणून माऊली देवांजवळ गेले. देवांना म्हणाले, देवा मला तीर्थयात्रा करायची आहे, सोबत कोणीतरी पाहिजे. तेव्हा देव म्हणले, कोणाला तरी घेऊन जा ना. तेव्हा माऊली म्हणले, मी नामदेव महाराजांना घेऊन जाऊ का? तेव्हा देव म्हणले, जा, काही हरकत नाही. तेव्हा नामदेव महाराजांना असा राग आला, असा राग आला. नामदेव महाराज देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, देवा तुम्हाला काय डोकं बिका आहे का? काल आपण चंद्रभागेवर गेलो होतो तेव्हा आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? आपण एकामेकाला एक सेकंदही कुठे सोडून जाणार नाही, आणि आज तुम्ही खुशाल जा म्हणता. तेव्हा देव म्हणे, अरे ते कालचं विसरून जा, आज तुला नेण्याकरिता कोण आले ते तरी बघ. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आज तुला तिसरं कोणी नसून तुला माऊली न्यायला आले, तुला जावं लागेल. देव माने नाना पाये, तो आई रे नाही तुझा, देव आत्मा माझा. माऊली म्हणाले, नामदेव महाराज चला माझ्यासोबत तीर्थयात्रा करायला. तेव्हा नामदेव महाराज गेले. संपूर्ण तीर्थयात्रा फिरली. देवाला म्हणले, देवा मी माऊली सोबत जातोय, माऊली सोबत जातोय. मग मी संपूर्ण तीर्थयात्रा फिरीन, प्रत्येक मंदिरात जाईल, प्रत्येक मूर्ती समोर जाईल, आणि ज्या मूर्तीच्या कटेवरती हात आणि विटेवरती पाय असतील त्या देवाचं मी दर्शन घेणार. तेव्हा देव म्हणाले, का माऊली आणि मी एकच आहे, माझ्यात आणि माऊलीच्यात काहीच फरक नाही. नामदेव महाराज तीर्थयात्रा गेले. तीर्थयात्रा करून झाली. परत मागं तीर्थयात्रा झाल्यावर परत घरी आले. तेव्हा देवांनी विटेवरून खाली उडी मारली आणि आलिंगन दिले. आणि नामदेवरायांचा, नामदेवराया तुम्हाला तीर्थयात्रेला जाऊन काय लाभ प्राप्त झाला, काय अनुभव आला, तेच नामदेव महाराज आपण माझ्या पहिल्याच्या संगती
केल्याशिवाय राहते का? एका बाईचा भांडायचा स्वभाव होता, दररोज भांडायची. आणि एक दिवशी म्हणाली मी भांडणच करणार नाही. पण ती भांडणं केल्याशिवाय राहते का महाराज? नाही, कारण तिला पहिल्यापासून ही सवयच असते. आधी होती दासी, आधी होती दासी, पटलाने केली. आधी होती दासी, पटलाने केली. चैतन्य राहिला, पुढं जावं नाही. चैतन्य राहिला, पुढं जावं नाही. आधी होती दासी, आधी होती दासी, पटलाने केली तिची, पटलाने केली तिची. चैतन्य राहिला, पुढं जावं महाराज, एक वैद्य होती. तिला असं 10-12 गावं बोबड्यात फिरायची सवय होती. सुया घे, पोत घे, वाळ घे, काळमणी घे, डिस्कोमणी घे, दत्ताचं दातवर घ्यावं कुणी, दत्ताचं दातवर घ्यावं कुणी. कुंकू कुंकू घातली काळमणी, कुंकू घातली काळमणी, दत्ताचं दातवर घ्यावं कुणी. तिला असं 10-12 गावं बोबड्यात फिरायची सवय होती. सुया घे, पोत घे, वाळ घे, काळमणी घे, डिस्कोमणी घे. पण ती ज्या गावात फिरत फिरत गेली होती, त्या गावात फिरत फिरत एक राजा आला. आणि राजाने हिला पाहिला आणि प्रधानजीला म्हणाला, प्रधानजी, ही कोण आहे मुलगी? मला ही खूप आवडली, मी लग्न करल तर हिच्याशीच. पण ती प्रधानजी म्हणाला, अहो ही एक वैदिन आहे, तिला असं 10-12 गावं भटकत फिरायची सवय आहे. सुया घेऊन फिरते, पोत घेऊन फिरते, कशाला नादी लागता? तेव्हा राजा म्हणाला, मी लग्न करीन तर हिच्याशीच, चला आपण तिला जाऊन विचारू. तेव्हा प्रधानजी म्हणाला, दिल दिया कधी पे तो परी क्या चीज. प्रधानजी असं म्हणाला. राजा तिच्याकडे गेला आणि म्हणाला, मला तू आवडतेस, मला लग्न करायचे. तेव्हा ती वैदिन म्हणाली, महाराज लग्न मला करायचं, पण मी बापाला विचारून सांगते. तेव्हा राजा बापाकडे गेला
उजळीत घेतलं. त्या विंचवाने काय केलं? त्या महात्म्यांच्या हाताला वेदना केली. परत तो विंचू खाली पडला. परत महात्म्याने उजळीत घेतला. परत त्या विंचवाने महात्म्यांना वेदना दिली. परत खाली पडला. परत उजळीत घेतलं. हे सगळं एक जण बघत होतं. तो त्या महात्म्यांकडे आला आणि म्हणाला, महाराज, तो तुम्हाला विंचू सारखा वेदना करतोय आणि तुम्ही त्याच्यावर दया दाखवता. तेव्हा ते महाराज म्हणाले की त्याचा जसा स्वभाव झटका मारण्याचा आहे तसा माझा स्वभाव दया करण्याचा आहे. त्यांनी त्याचा तसा स्वभाव सोडला नाही, मी कसा माझा स्वभाव सोडावा. काय साध्या महाराजांकडे गेले. नामदेव महाराजांकडे गेले. नामदेव महाराजांना म्हणाले की देवा, या भूतलावर आलेल्या प्रत्येक जीवाला विचारा की बाबा तुला काय पाहिजे. तो म्हणाला, मला सुख पाहिजे. का? दुःख कोणाला इथं आवडतं का सांगा बरं. दुःख कोणाला आवडतं हात वरती करा. आवडतं कोणाला दुःख? सर्वांना सुखच पाहिजे महाराज. तुम्ही इथं कशा करीता आलात मला सांगा. कीर्तन ऐकण्याकरिता, बरोबर. कीर्तन जर चांगलं झालं तर ऐकण्याचं सुख, डोक्यावरून जर गेलं तर झोपण्याचं सुख, आणि या दोन्ही गेलं तर निदान आपली चप्पल बदली करण्याचं सुख, निदान आपली ठेवून दुसरी घेण्याचं सुख. विठ्ठल विठ्ठल. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे, न वंचिता दुःख पावे, न संभवे स्वातंत्र्य. शोकांतिके महाराज, आम्हाला दुःख आवडत नसून दुःख भोगावं लागतं. याचे कारण आपल्या सुखाची साधने वेगवेगळे. कुणी व्यापार करतं कशाकरिता? सुखाकरिता. कुणी लग्न करतं कशाकरिता? सुखाकरिता. कुणी शेतीवाडी पोरबाळ करतं कशाकरिता? सुखाकरिता. पण यात सुख मिळतं का? यात गिळायला सुद्धा सुख नसतं महाराज. यात पावलं पावले दुःखाच्या ठेचा भोगावा लागतात. संसार कमूळ चोईकडे इंगळ, संसार दुःख मूढ समुगळे इंगळ, विश्रांती नाही कोठे दिवस आधार नाही काम क्रोध लोभ आधार नाही तुकाराम महाराज म्हणतात, ज्यात तुम्ही संसारात सुख शोधत असतात त्यात तिला इतकं सुद्धा सुख नसतं महाराज. म्हणून तुकोबाला म्हणतात, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. एक मोळी विकणारा मोळी घेऊन जात असताना त्याच्या पाठीमागे वाघ लागला. आता वाघ लागला म्हणून मोळी त्यांनी तिथं टाकून दिली. तिथं टाकून दिल्याच्या नंतर त्यांनी पाळता पाळता विहिरीत उडी मारली. आता त्याचं दैव किती चांगलं म्हणावं. ह्याने ज्या विहिरीत उडी मारली होती त्या विहिरीत एक झाड होतं. ह्याने त्या झाडाला धरलं. वाघ तळापाशी आला. किती वेळ लटकून राहील म्हणून त्या मोळी विकणाऱ्याने विचार केला की खाली उडी मारायचं. पण खाली असा भला मोठा एक नागोबा फणा काढून बसला. आणि किती दुःख म्हणावं. वरती जावं तर वाघोबा आणि खालती यावं तर नागोबा. म्हणून त्याने फांदी बदलली. त्या फांदीला एक आगमोळ होतं. ते आगमोळ उठलं आणि याला कचाकच चावू लागलं, उधगुळ्या करू लागलं. पण त्याला काहीच वाटेना. पण थोड्या वेळाने त्या कांद्याचा एक थेंब त्याच्या तोंडात पडला. तो बोलला, वा काय गोड आहे. तात्पर्य एवढंच की संसारात सुख नाही. सुख कुठे? सुख संतांच्या संगतीत आहे. तेच अभंगाचं दुसरं. साधू थोर जण
जात आणि तसं मला कुणीच दर्शन करत नाही, तुम्ही करू नये. एका आजीने मला अशी नोट दिली, ती पुढे चालत नव्हती. कीर्तन झालं, ती आजी माझ्याजवळ आली आणि माझ्या हातात नोट ठेवली. मी काही बघितले नाही, मी तशीच खिशात टाकली आणि कीर्तन झाल्यावर एका दुकानदाराकडे गेलो आणि त्या काकाला म्हणालो, काका मला एक पार्लेजीचा पुडा द्या. तो काका काय माझ्यासारखा वेडा नव्हता. काका म्हणते, महाराज ही नोट चालत नाही. आता मी म्हणलो, हिला चालवायची तरी कुठे. आमच्या आळंदीत एक बाबा राहतात. मी कीर्तन झाल्यावर त्यांचं दर्शनाला गेलो आणि त्यांच्या हातात ही नोट ठेवली. बाबांनी काही माझ्यासारखी बघितली नाही, तशीच खिशात टाकली आणि त्यांच्या खिशातली मला 100ची नोट दिली. मी म्हणलं, बाबा मला कशाला एवढे पैसे, नको मला. तेव्हा ते बाबा म्हणाले, असू दे विराज, होतील तुला खर्चायला. अहो म्हणे, नको बाबा. तेव्हा ते म्हणे, राहू दे विराज. माझ्या मनात लगेच विचार आला की त्या आजीने मला फसवलं, पण मी बाबाला नव्हतं फसवायला पाहिजे. बाबांना म्हणलं, बाबा माझी नोट तरी उघडून बघा. बाबा पण म्हणते, माझी पण बघ. अहो माझी तरी 2 ठिकाणी जोडलेली होती, बाबाची तर 3 ठिकाणी. अर्धी 5ची, अर्धी 10ची आणि अर्धी 100ची. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटलं की पहिली गोष्ट त्याला दाढी पाहिजे, दुसरी गोष्ट त्याला बॉडी पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याला फिरायला गाडी पाहिजे. एकदा मी कार्यक्रमाला गेलो, असं लांब प्रवास होता आणि गाडीतून खाली उतरलो आणि 2 बाया आमच्याकडे गाडीतून उतरलं बघायला लागले. एक बाई म्हणते, बघ ना कसं हे उदबत्तीच्या काठीसारखे दिसते. म्हणजे मला म्हणत होती, कसं उदबत्तीच्या काठीसारखे दिसते. त्याला बासुंदीच्या हौदात जरी बुडवलं ना तरी त्याला पचतच नाही महाराज. आणि दुसऱ्याला म्हणते, बघ ना कसं हरामाचं खाते, कसं हरामाचं खाते. अहो तेव्हा काय बोलावं, कुठं बोलावं महाराज हे सुद्धा कळत नाही महाराज. आणि ते तिथे गेलो, झालं. परत मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर एक बाई माझ्याकडे आली. मला म्हणाली, मी गेलो, एका पोलिसाला माणसाने अडवल्याच्या नंतर म्हणाला की तुम्हाला पुढे प्रवेश द्या. तेव्हा मला काय झालं, तो म्हणते, या बोर्डावर वाचा, अवजड वाहनांना प्रवेश नाही. विठ्ठल विठ्ठल. मी एका नगरला हॉटेलला गेलो होतो, जेवणासाठी गेलो होतो. हॉटेलच्या आतमध्ये गेलो आणि त्या हॉटेलचा मालक एवढा जाड होता की गल्ल्यावर ढेरी ठेवून बसायचा. मी त्या वेटरला विचारलं, का हो जेवताना त्या ढेरी आडवी ताटात पडत असत. तो म्हणते, हो नक्कीच. मी म्हणलं, जेवताना कसे जेवत असतील. तो म्हणते, ढेरी उचलायची, खालून गुलाबजाम काढायचा, मगच खायचं. ढेरी उचलायची, खालून पुरणपोळी काढायची, मगच खायचं. ढेरी उचलायची, खालून बंदा वजा काढायचा आणि मगच खायचा. महाराज एवढे जाड असतात महाराज. तुम्हाला सांगतो, एकदा एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब मला ढेरी कमी करायची, अहो काहीतरी उपाय सांगा. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, तू एक काम कर, एक फुटबॉल घे आणि तो दररोज पायाने मारायचा. तिने 8-15 दिवस करून बघितलं, पण ह्याला काही जमतच नव्हतं. हा परत डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब मला हे जमतच नाही. तर डॉक्टर साहेब म्हणले, अरे नक्की काय झालं. तो म्हणते, ढेरी मुलं बॉलच दिसत नाही. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, अरे बॉल लांब ठेवलं तर पायच पुरत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काशीचे 2 महाराज पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर रेल्वे स्टेशनवरून काही मंदिर बरंच अंतर होतं म्हणून रिक्षा करून जायचं ठरवलं. पण एका माणसाचं एवढं वजन होतं, रिक्षावाल्याला हात केला, एकही रिक्षावाला थांबवला. परत दुसरा रिक्षावाला बघितला, तो पण थांबवला. तिसरा बघितला, तिसरा पण थांबवला. मग समोरून एक टांगे गाडीवाला येत होता, घोडा गाडीवाला. ह्याने त्या माणसाला दोघांमध्ये जाऊन साखळी धरली. अहो थांबा. तो टांगे गाडीवाला म्हणाला, महाराज अहो माझं पोट पाणी याच्यावरच आहे, कशाला चेष्टा करता. तेव्हा ते दोघं जण म्हणाले, आम्हाला मंदिरापर्यंत सोडा. ते दोघं म्हणले, बसा. आता दोघं एकसाथ बसले, कारण एकाचा वजन होतं जास्त. तो लुगडा माणूस होता, तो पुढं बसला
सिद्धास्य लक्षणाने साधकस्य साधनाने भवन्ति सिद्धार्थी लक्षणे साधनाची साधना सिद्धार्थी लक्षणे साधनाची साधना का तर साधकाने सिद्धाच्या साधनाचा विचार केला साधक सुद्धा सिद्ध होतो जास्त लांब जायची गरज नाही थोडं सोपं सांगतो एक माणूस डॉक्टरकडे गेला वैद्याकडे गेला वैद्याने त्याची नाडी चेक केली नाडी तर ठीक आहे पण काय अडचण आहे महाराज झोपेचे सुद्धा प्रकार असतात चक्री झोप म्हणजे झोपताना घरात झोपले आणि उठताना अंगणात झोपले हे तर जाऊ द्या पण काय काय जण तर डोळे उघडे ठेवून झोपतात असं अहो महाराज झोपलाय काय जागा हे सुद्धा कळत नाही काय काय जणांचं तोंड उघडे ठेवून झोपतात अहो घरात झोपतात तोपर्यंत ठीक आहे असं जर वटमाळा झोपले ना कुत्री कधी येते आणि अभिषेक करून जाते तरी त्या बाबाची पूर्ण झोप होत नाही. एकदा मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक आई माझ्याकडे आली कीर्तन झाल्यावर आली आणि म्हणते महाराज तुमचं मला लयच कीर्तन आवडलं मी बोललो माझ्या कीर्तनातलं नक्की काय आवडलं ती आजी मला म्हणते महाराज मी घरी झोपेच्या 4-4 गोळ्या घेते तरी मला झोप लागत नाही आणि तुमच्या कीर्तनात मस्त मला 2 तास झोप मी त्या आजीला म्हणलं मला याच्यासाठी पसंत केलंय का मी एकदा कार्यक्रमाला गेलो कार्यक्रम झाला आणि 2 म्हातारे माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले चला महाराज माझ्या घरी आरामाला मी काय थकलेलो होतो म्हणून म्हणून चला काही अंतरावर गेलो आणि त्या दिवशी होती अमावस्या एक म्हातारा म्हणते महाराज घाबरू नका बरं का आता मी म्हणलं मी कशाला घाबरते चला बोललो तुम्ही परत काही अंतरावर गेलो तिथे प्रेत जमत होतं ती म्हणते महाराज हे विषय तुमच्यासारखे दिसत बोललो मी घाबरत नाही चला लवकर आणि त्यांच्या घरी गेलो तिथे 3 खाटा होत्या 1, 2, 3 अशा 3 खाटा होत्या दोन्ही साईडला 2 जण झोपले आणि मी असं मध्ये झोपलो आता मला प्रवासाने थकवा आला होता म्हणून मला लगेच झोप लागली आणि याचं झालं बोलायला चालू एक म्हणते खाऊ का आणि दुसरं म्हणते खा एक म्हणते खाऊ का आणि दुसरं म्हणते खाऊ का काय महाराज बोलायचे सुद्धा प्रकार असतात महाराज एक जण कीर्तनात झोपलं आणि दुसऱ्याचं डोकं खाजवायला लागले अहो ते म्हणते अरे माझ्या हे माझं डोकं आहे माझ्या म्हणतो अरे माझं डोकं कुठे आहे साधू आहे 3 गुणांनी श्रेष्ठ आहे साधू आहे महिम्यातून श्रेष्ठ आहे साधू आहे चरित्राने श्रेष्ठ आहे आणि साधू हे लक्षणाने श्रेष्ठ आहे तुम्ही जर चांगली संगत केली तर परिणाम चांगलेच होतात आणि तुम्ही जर वाईटाची संगत केली तर परिणाम वाईट होतात त्याच अभंगाचं तिसरं चरण इहलोकी तोची सर्व गोष्टी Thank you.
हा घरी गेला बायकोने मस्त पंचपक्वान्न जेवण बनवलं होतं. हा खचकाडून जेवला आणि डॉक्टर त्या बायकोला म्हणते की मला विंचू कुठे चावला. तेव्हा ती बाई म्हणते तुम्हाला विंचू भिंतीच्या डाव्या कोपऱ्यात चावला. ती बाई पण बघा हा तिथे गेला आणि डायरेक्ट त्या भिंतीला चिकट टेप लावून दिली. लक्षात वाचायला तर कळायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मी एकदा कार्यक्रमाला गेलो. गाव काही 15-20 किलोमीटर लांब होतं. म्हणून मी कार्यकर्त्याला फोन लावला मला घ्यायला गाडी पाठवा. एक जण माझ्या बडबड बुलेटवर आला. शिवाजी महाराजांसारखी दाढी जीन्स पॅन्ट घातलेली. मी गाडी वळवली. मला वाटलं किती गुणवान असेल पण त्याला एक घाण सवय होती गाडी चालू करण्याआधी गुटखा खायची. त्याने गुटख्याची पुडी फोडली आणि तोंडात टाकली. थोड्या काही अंतरावर गेलो. जे जसं थुकलं ते माझ्या धोत्रावर थुकलं. मला असा राग आला म्हणून जाऊ द्या. परत काही अंतरावर गेलो. परत माझ्या धोत्रावर थुकलं. तेव्हा पण आता बाहेर या वर सारलेला या ठोका टाकणार होतो म्हणून जाऊ द्या. त्याचं वजन 105 किलो आणि माझं 25 किलो म्हणून बोल जाऊ द्या. परत काही अंतरावर गेलो. परत तो माझ्या धोत्रावर थुकला. मला असा राग आला बाया वर सारल्या आणि एक ठोका टाकणार. एवढ्यात माझ्या समोर प्रज्ञाचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले आणि म्हणाले अरे वेड्या हा तरी तुझ्या अंगावर 3दा-4दा थुकलाय. एक येऊन माझ्या अंगावर 108 वेळा थुकला. येऊनी अंगावर थुकला. प्रसाद देऊनी मुक्त झाला. आता कीर्तन चालू झालं आणि तो माझ्या समोरच बसला. मी त्याला उपदेश केला नका खाऊ तंबाखू सुपारी पान. का करता सुंदर आयुष्यात रान. करा ना आई बापाच्या कष्टाची जाण. मग लोक तुम्हाला म्हणतील गुणवान. अरे खाता तंबाखू गुटखा जिभेला खायचा चटका. त्याने संसार होतो ना फाटका. पण ध्यान व्यसनाला झटका. आता ज्याला देवाने हात दिले त्यांनी हात वरती करा आणि ज्यांना देऊनही हात वरती करणार नाही त्यांना जर चिकनगुनिया झाला तर मी जबाबदार राहणार नाही. हात वरती करा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. व्यसनापासून दूर राहा. कारण व्यसनामुळे जेवढे संसार उद्ध्वस्त झाले ते कशामुळेच नाही. दुसरी गोष्ट आपल्या देशाबद्दल अभिमान बाळगा. त्या सैनिकाबद्दल आदर बाळगा. कारण ते आज सीमेवर लढत आहेत म्हणून आज आपण इथे कीर्तन करू शकलो. तिसरी गोष्ट आपल्या मुलांवर चांगले संस्कार लावा. तुम्ही जसं त्याला बोलायला शिकवता चालायला शिकवता तसं त्याला मंदिरात जायला शिकवा. त्याला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचे चरित्र सांगा. त्याला सांगा देश धर्म मिटने वाला शेर शिवा का छावा. देश धर्म मिटने वाला शेर शिवा का छावा. परमप्रतापी महापराक्रमी एकही शंभू राजा था. एकही शंभू राजा.
शिक्षक. आई खूप चांगली आहे, मलाही वाटतं आई खूप चांगली आहे, पण आईच्या आई पलीकडे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे बाप. आई आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्यांच्या दारात राहिली. आई मला 1 रुपया दे म्हटलं की पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्यांच्या दारात राहिली, पण आपल्या आयुष्यभराची सोय करणारा बाप मात्र कधीच कुणाच्या लक्षात नाही राहिला. आई आई मला जेवण दे, आई मला जेवण दे म्हटलं की 2 टायमाचं ताट वाढून देणारी आई सगळ्यांच्या दारात राहिली. आई मला जेवण दे म्हटलं की 2 टायमाचं ताट वाढून देणारी आई सर्वांच्या दारात राहिली, पण आपल्या आयुष्यभराची सोय करणारा बाप मात्र कुणाच्याच लक्षात राहिला नाही. माझा राम वनवासाला गेलाय म्हणून कौशल्य रडताना सर्वांच्या दारात राहिली. माझा राम वनवासाला गेलाय म्हणून कौशल्य रडताना सगळ्यांच्या दारात राहिली, पण माझा राम वनवासाला गेलाय म्हणून रामाकरिता रामा रामा करून मारणारा दशरथ का नाही राहिला एखाद्या रामाचार्याच्या लक्षात. तुम्ही देवकी यशोदेचं नक्की कौतुक कराल, पण वादापुरातून वाचवणारा वासुदेवसारखा बाप का नाही राहिला एखाद्या कथाकाराच्या लक्षात. आई तुम्हाला ये, आई मला ये, आई तुम्हाला ये, आई मला ये. आपली जर आई मेली तर आपल्या आईच्या कपड्यात 15 नव्या साड्या सापडतील. आपली जर आई मेली तर आपल्या आईच्या कपड्यात 15 नव्या साड्या सापडतील, पण महिन्याला 35,000 कमवून एक अंगावर शर्ट सुद्धा शिवत नाही ना, त्याचं नाव म्हणजे फक्त बाप असतं. त्याची फाटलेली साडी बघा, त्याचा फाटलेला पायदान बघा, त्याची फाटलेली चप्पल बघा, मग कळेल आपला बाप आपल्यासाठी काय करत असतो. थोडं जरी दुःख झालं तरी 4 लोक रडणारी आई सगळ्यांच्या दारात राहिली. थोडं जरी दुःख झालं तरी 4 लोक रडणारी आई सर्वांच्या दारात राहिली, पण थोडं जरी दुःख झालं तरी 4 लोक रडणारी आई सर्वांच्या दारात राहिली. पण सावकाराचे 2 लाख रुपये घेतले आणि ते परत देता नाही आले म्हणून सावकाराच्या भीतीने उशीत तोंड घालून रडत असतो ना, त्याचं नाव म्हणजे फक्त बाप असतं. मला तो बाप आपल्या मुलाला सांगत असतो, बाळा ती पोरं वाईट आहेत रे, त्या पोराच्या संगतीत राहू नको. पण तो पोरगा एकदा वाईट संगतीत गेला तो मागे फिरूनच नाही आला. दुसऱ्याच्या मागावर गेलेला बैल बापाने एक आरोळी मारली तर मुका बैल मागे फिरला, कारण त्याला मालक समजला होता, मात्र याच्या पोटच्या पोराला त्याचा बाप नव्हता समजला. मला
तुला तुझ्या कुंकू शपथ आहे माझ्या बापाची काळजी घे. तुझा माझ्या बाबाची अशीच भांडत राहिलीस तर 10-20 वर्ष जगणारा माझा बाप 2 वर्ष सुद्धा जगणार नाही. माझी वेळ झाली गड्या, पण जाता जाता एक सांगेल, तुम्ही आयुष्यात कधीच कोणाला घाबरू नका. फक्त या 2 गोष्टींना घाबरल्याशिवाय राहू नका. पहिलं म्हणजे बाप आणि दुसरं म्हणजे बाप. जो बापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला झाला. तुमचा बाप कसाही असू द्या, नुसता दारी बसू द्या, एकाची हिंमत होणार नाही तुमच्या घरात वाईट नजर टाकण्याची. आणि जो बिना बापाचा असू द्या, लोकांचे किती कामं ऐकू द्या, लोक त्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. मला झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण करतो. जे काही माझे बरोबर असतील ते माझे गुरुवार श्री हरिभक्त बळीराम विलास महाराज जेवढे संस्थापक अध्यक्ष ज्ञानामृत वारकरी शिक्षण संस्थांचे, आणि जे काही माझे चुकीचे आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, माझे लेकरू समजून मला माफ करा. जरा 4 मुलं असतील त्यांनी मला 5वं समजा, जरा 3 मुलं असतील त्यांनी मला 4थं समजा, जरा 2 मुलं असतील त्यांनी मला 3रं समजा, जरा 1 मुलगा असेल त्यांनी मला 2रं समजा, आणि जरा मुलगा नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेणार ना दत्तक? अहो घेऊन तर नका, नुसतं आतरी बोला. आणि माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करा. करणार ना? अहो करू तर नका, आतरी बोला. कोण वेळे आपल्या पाऊल टाकत चाललं की त्याच्या त्याला म्हणते मायो माझं वाघाचं पिल्लू कसं चालतं. आता हे वाघाचं पिल्लू म्हटलं ही कोण? वाघ. वाघ कसा? शाबड्या नाकाचा, डबऱ्या पोटाचा, शाळेला बटनच नाही, नाकाचं शेपूट ढेरीवर चालते, म्हणते मला पाव, खातो वडापाव, पोटात करतं काव आणि वजन भरतं 8 पाव. तरी त्याची आई म्हणते मायो माझं वाघाचं पिल्लू कसं चालते. हे आई वडिलांचं अंतःकरण असतं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी मी समर्पित करताना माझ्या कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर नामामने गाय दूध एक सार, नामामने गाय दूध एक सार, नामामने साधू निरंतर भक्ती वेदा, साधू निरंतर भक्ती वेदा, साधू तोरणारा, साधू तोरणारा, साधू तोरणारा, साधू ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, रामकृष्ण